सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 209 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सर्वांनी अभि आणि अर्जुनच्या मैत्रीचा किस्सा ऐकला आणि या 5व्या पांडवाची रॉयल गँग ग्रुपमध्ये कशी एंट्री झाली हेही कळलं सगळ्यांना. मग आता पुन्हा बाटली फिरली आणि बाटली आली अर्जुनरावांवरती. आणि मग राहुल म्हणाला, अर्जुन सांग तू काय घेशील, ट्रूथ की डेअर? आणि मयुरीकडे बघून अर्जुन विचार करत होता की नक्की काय घेऊ. आणि विचार करता करता तो त्याचा खालचा ओठ दोन्ही बोटांच्या चिमटीत पकडून उगीचच बाहेर ओढत होता. आणि मयुरी तशी तिकडे लाजत होती आणि त्याच्यापासून नजर चोरत होती. आणि मनात म्हणाली, शी बाई, आता यांना कोणीतरी हिंमत करायला सांगू नये आणि काहीतरी भलतंच चॅलेंज देऊ नये म्हणजे मिळवली. नाहीतर इथेच काहीतरी माझ्यासोबत सावटपणा करतील अर्जुनराव, नाहीतर नेतील मला कोपऱ्यात. पण मला नाही जायचं कोपऱ्यात, इथे सगळ्यांना देखत. घरातला एक ना एक कोपरा स्वारीने दाखवला आहे मला. टेरेस, बाथरूम सगळं बघितलं. आता फक्त फ्रीज, वॉशिंग मशीन आणि कपाट तेवढं राहिलं आहे. असा मयुरी खूप विनोदी विचार करत होती. आता अर्जुनरावांसारख्या चालत्या बोलत्या विनोदाच्या बादशाहसोबत संसार करणार, त्याच्यासारख्या खळखळ वाहणाऱ्या हास्याच्या धबधब्याला अलगद तिच्या प्रेमाच्या मायेच्या धाग्यानं पदरात झेलणारी मयुरी, मग इतकं तरी विनोदा बोलता येणारच ना तिला. आणि ती पुढं मनात म्हणाली, नक्की काय आहे स्वारींच्या मनात काय माहीत. खरंच असं करतील की काय ते? त्या कोपऱ्याला आमचा रोमांस दाखवतील का? आणि आता जर मी नाही म्हणाले तर ते उचलून सुद्धा न्यायला कमी करायचे नाहीत. अर्जुनराव खूप निर्लज्ज आहेत. आता ती अशी बोलत होती कारण तिला तिच्या वात्रट नवऱ्याचा खूप जास्त वात्रट अनुभव आला होता. इतक्यात चैतन्यवर संशय घेऊन चिडलेली मेघा रुसली होती. चैतन्य तिच्या शेजारी जाऊन तिला चिकटून बसला होता आणि तिची मनधरणी करत होता. आणि राहुल त्याला म्हणाला, चैतन्य भाड्या, आता बास की चिकटायचं. आता थोड्या वेळाने घरीच जाणार आहेस, फक्त 15 मिनिटात जेवण तयार होईल आणि मग जेवण करून घरीच जायचं आहे. मग काय चिटकायचं ते चिटक. तशी मेघा थोडी लाजली आणि तिकडे चैतन्यकडे तिने डोळे वटारून पाहिलं आणि त्याच्यापासून दूर सरकली. आणि मग अर्जुन शब्दाची कोटी करत म्हणाला, राहुल नवीन आहे रे, असू दे ना, तेवढेच नव्याचे 9 दिवस असतात. याला आता चिटकायची चटकच लागली आहे आणि त्याची मस्ती जिरेपर्यंत ती चटक काही जात नसते. चैतन्य, यू कॅरी ऑन, नाहीतर आहेच आपला कोपरा, यू मे गो देअर, तू तिकडे जाऊ शकतोस. आणि सचिन म्हणाला, पण यावेळी आम्ही सगळे तुझ्या मागे येणार, कळलं? आणि चैतन्य चिडून म्हणाला, कशाला येशील तू माझ्या मागे? तू त्या कोपऱ्याचा तिरस्कार करून टास्कसुद्धा हरायला लावलास वहिनींना. आणि आता खूप हुरूप आलाय का तुला माझ्या मागे यायचा? आणि अभि म्हणाला, बहुतेक त्याला तुझा स्टॅमिना मोजायचा असेल म्हणून येत असेल. तसं सचिन हळूच म्हणाला, अभि यार, काय बोलतो तू, हे गप्प बस यार, बायका आहे तिथे आपल्या. मग कोमल म्हणाली, जीजू सांगा ना पटकन, काय घेणार तुम्ही? हिंमत दाखवणार की खरं बोलणार? आणि अर्जुन म्हणाला, जे तुम्ही सांगाल ते मी घेणार. मी हिंमतही दाखवू शकतो आणि खरी बोलण्याची हिंमतही माझ्यात आहे. मग सचिन म्हणाला, चल तुला एक प्रश्न विचारतो, त्याची खरी उत्तर देशील का? अर्जुन म्हणाला, विचार तर. मग आता चैतन्य म्हणाला, मग सांग अर्जुन, की तू इतका चॅप्टर आहेस, कुठल्याच मुलींच्या नादी लागत नव्हता, कोणाच्या तावडीत सापडला नाहीस, मग तुला जिने स्पर्श केला ती पहिली मुलगी मयुरी वहिनी आहे की आणखीन कोण? आणि अर्जुन पटकन म्हणाला, नाही, मला पहिला स्पर्श करणारी मुलगी दुसरीच कोणीतरी आहे. तसे सगळ्यांनी आणि मयुरीने सुद्धा त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि आता सगळ्यांना उत्सुकता लागली होती की ती कोण आहे नशीबवान जिने अर्जुनला पहिला स्पर्श करण्याची हिंमत केली होती. आणि मग कोमल म्हणाली, जीजू कोण होती ती मुलगी? आणि हुशार अर्जुनराव म्हणाले, हे पहा, आपली अट होती फक्त एकच प्रश्न विचारायची. मी त्याचं उत्तर दिले आणि आता तुम्ही मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही. आणि आता सगळ्यांनी डोक्यावर हात मारला आणि मेघा म्हणाली, अर्जुन भाऊजी, अहो असं असतं का? तुम्ही पूर्ण उत्तर दिलंच नाही.
अर्जुन म्हणाला, मेघा तू हुशार आहेस. तुला तरी कळलंच पाहिजे की मी प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे. आणि आता या महाबंडलबाज अर्जुनच्या नादी कोण लागायचं. म्हणून मग राहुल म्हणाला, चल तुला आणखीन एक टास्क देतो. हा खूपच छोटा टास्क झाला. आणि मग राहुल म्हणाला, चिटकणे आणि चिकटणे यातला फरक सांग, तेही विथ प्रूफ. म्हणजे त्याचं काय आहे ना, आमचं मराठीचं ज्ञान जरा कच्चं आहे, तेवढीच आमच्या ज्ञानात भर पडेल रे. आणि अर्जुन विचारात पडला. तसे अर्जुनसोबत सगळेच विचारात पडले. लहानपणापासून असे बरेचसे शब्द असतात जे आपण अपभ्रंश करून वापरतो. तसेच चिकटणे आणि चिटकणे काय फरक आहे, सारखंच तर वाटतं. जसं बुटात पाय घालायच्या असं म्हणण्याऐवजी पायात बूट घालणे असं म्हणतो. आता हातात बांगडी घालायची की बांगडीत हात घालायचा, अंगात कपडे घालायचे की कपड्यात अंग घालायचं, बोटात अंगठी घालायची की अंगठीत बोट घालायचं, अशी एक ना एक अनेक उदाहरणं असतात जे आपण चुकीची वापरतो. तसंच हा चिटकणे आणि चिकटणे हा शब्द. पण आता हा प्रश्न अर्जुनरावांच्या डोक्याला मात्र चांगलाच चिटकून बसला होता का चिकटून बसला होता. तर बघूया ते हा शब्द कसा समजावून देतील, तेही पुराव्यासहित. आणि मग तो विचार करायला लागला आणि चैतन्य म्हणाला, बहुतेक अर्जुन हरणार आता. वा राहुल, तेरा जवाब नाही यार. आज पहिल्यांदा या भाड्याला कोणीतरी कोड्यात टाकलं आहे. स्वतःला खूपच पंडित समजतो ना मराठीतला. आणि आता या पंडितरावांची शेंडी विचार करून करून पिकून जाईल, तरी याला त्याचं उत्तर सांगता येणार नाही. आणि सचिन हळूच म्हणाला, चैतन्यराव ते अर्जुनराव आहेत. कधी गुगली टाकून तुमचेच दास तुमच्या घशात घालतील, तुम्हालाही कळणार नाही. जास्त हवेत नका उडू. मग अर्जुन म्हणाला, ओके मी तयार आहे, पण यासाठी मला कोणीतरी पार्टनर हवा आहे. आता विथ प्रूफ करून दाखवायचं आहे ना, त्यासाठी. आणि लगेच कोमल म्हणाली, जिजू मी तयार आहे. कारण या सगळ्यांचे टास्क तर झालेत ना, मग तुम्ही माझ्यासोबत तो टास्क करा, म्हणजे माझाही पूर्ण होईल आणि मला गेम खेळण्याचा आनंद होईल. कारण आता जो या खेळात शेवटी राहतो त्याला टास्क कोणी देतच नसतो, असा नियम होता. आणि या खेळामध्ये कोमल तेवढी सही सलामत वाचली होती. आणि अर्जुन म्हणाला, मेवणीबाई कोपरापासून राम राम, बसा जागेवर. तुम्ही मला चालणार नाही. माझा पार्टनर म्हणून एकतर माझा रिअल लाईफ पार्टनर असेल, नाहीतर फ्रेंडशिप पार्टनर असतील. असं म्हणून त्यानं मयुरीकडे पाहिलं. आणि मयुरी आता चिडली होती, कारण मगाशी त्यानं सांगितलं नाही की कोणती ती मुलगी होती जिनं मयुरीच्या अगोदर त्यांना टच केला होता. आता कितीही नाही म्हटलं तरी नवरा आपलाच आहे, आपल्याचशी प्रामाणिक आहे, आपल्याशिवाय इतर कोणाचा विचार करत नाही हे माहीत असतं. तरी कुठल्याच बायकोला ते खपत नसतं की आपल्या नवऱ्याला कोणीतरी टच करतं आणि आपल्या नवऱ्याने कुणाची तरी स्तुती करावी. आता हा निसर्गतःच बायकांना मिळालेला स्वभाव असतो, त्याला मयुरी तरी कसा अपवाद असेल. आणि मग मयुरी म्हणाली, मी अजिबात येणार नाही. जर तुम्ही सांगितलं की माझ्या अगोदर तुम्हाला कोणी टच केला होता तरच मी येणार. आणि अर्जुन म्हणाला, यार कुठून तरी करपल्याचा वास येतोय का, करपट करपट. तसा चैतन्य हसून म्हणाला, अर्जुन तिकडे बघ, अरे वहिनी चिडल्या आहेत बघ, कशा लाल लाल झाल्या आहेत रागानं. अर्जुन म्हणाला, हो रे खरंच की, बायको तुला जलस फील होते का गं. आणि मयुरी तोंड मुरगाळून म्हणाली, मी कशाला जलस फील करू, काय मारायच्या त्या मिठ्या मारा, मला नाही काय करायचं आणि मला फरकही पडत नाही. आणि अर्जुन म्हणाला, बघ राहुल, पुन्हा आमचं कुंकू रुसलं असं असतं बघ. आणि मग कोमल म्हणाली, पण जिजू ताई नाही येत तर राहू द्या, आणि मी का नको तुम्हाला या गेममध्ये पार्टनर म्हणून, असा कुठं नियम आहे का, मित्र किंवा बायकोच पाहिजे. आणि अर्जुननं कपाळावर हात मारला आणि म्हणाला, मग तुझ्या नवऱ्याची परमिशन काढ आणि मी तुला मिठी मारलेली चालेल का ते विचार. आणि आता सगळे हसले आणि कोमल लाजून म्हणाली, असला कसला टास्क आहे मिठ्या मारायचा. अर्जुन म्हणाला, मेवणीबाई आता माझा टास्क कंप्लीट करायचा आहे, मग तो मी माझ्या विचारानेच करणार ना. आणि राहुल म्हणाला, ए गुलाबो बस खाली, कुठे त्याच्या नादाला लागलीस, आणि मला नाही चालणार त्यानं तुला मिठी मारलेली. आणि अर्जुन म्हणाला,
नाही राहुल, मलाही अजिबात हौस नाही. देवाच्या कृपेने माझ्याकडे सगळं अगदी भरभरून आहे, असं तो म्हणाला. आणि मग आता जागेवरून अर्जुन उठला आणि त्याने मयुरीचा हात पकडला आणि तिला मध्ये उभा केली. आणि ती म्हणाली, अहो, आता काय मला मिठी मारणार की काय तुम्ही? आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून कडक आवाजात म्हणाला, मग लग्नाची बायको आहेस तू माझी, तेही 2 वेळा. आता का लाजतेस? जास्त काही नाही करणार मी, फक्त मिठीच मारणार आहे. आणि मगाशी पण मिठी मारलीच होती ना मी तुला, तरीही अजून तुझी लज्जा कमी झालीच नाही का? आणि मला इथे आणखीन काही करायला लावायचं, मला माझ्या लिमिट क्रॉस करायला लावायच्या की फक्त इतक्यातच आवरायचं ते तुझ्या हातात आहे. जितकी जास्त तू लाजशील तितकं जास्त मी निर्लज्ज होणार. मग तू ठरव आता काय करायचं ते. आणि आता मयुरी गोंधळून गेली. म्हणजे आता सरळ सरळ अर्जुनरावांनी त्यांनी निर्लज्जपणा करू नये म्हणून तिला निर्लज्ज व्हायला सांगितलं होतं असं तिला वाटलं. आणि आता ती गप्पच बसली. आणि तो म्हणाला, ए बघा रे, असं म्हणून त्यानं तिला समोरून मिठी मारली आणि म्हणाला, याला म्हणायचं चिटकणं. आणि पुन्हा पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, हे असतं चिकटणं. मग आता चिटका नाहीतर चिकटा, पण आपल्या आपल्याच घरी, आपल्याच झाडाला, असं तो म्हणाला. तसे सगळे खूप हसायला लागले. आणि कितीही नाही म्हणालं तरी मयुरी पुन्हा लाजलीच. आणि चावट अर्जुनराव पुन्हा सराईत पैलवानासारखे सही सलामत सुटले. आणि आता त्यांच्या या स्पष्टीकरणाला कोण चॅलेंज देणार? कारण त्यांच्या तोडीस तोड स्पष्टीकरण देणं कोणालाच जमणार नव्हतं. त्यामुळे कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि सचिन म्हणाला, मी तरी म्हणालोच होतो की नाही, अर्जुन कोणाच्याच बापाला पण सापडणार नाही. काय चैतन्य, जिरली का? आणि चैतन्य म्हणाला, जिरली नाही, जिरवली अर्जुनरावांनी. आणि आता पुन्हा सगळे खाली बसले. आणि मग आता हा गेम तर संपलेला होता. आणि राहुल म्हणाला, अर्जुन, आता अभि जाणार पुन्हा अमेरिकेला, मग पुन्हा कधी भेटणार रे सगळे आपण? चैतन्य म्हणाला, आपणच जाऊया की अभिला भेटायला अमेरिकेला. आणि सचिन म्हणाला, तू काढशील सगळ्यांची तिकीटं? आणि आता चैतन्य काहीतरी म्हणणार इतक्यात सचिन त्याच्याकडे बघून भुवया उडवल्या. आणि आता चैतन्य गप्पच बसला. अमेरिकेत काय काय आहे रे बघायला? राहुलनं विचारलं. आणि अभि म्हणाला, आहे तसं बरंचसं. म्युझियम आहेत, प्राणी संग्रहालय आहेत, अनेक ऐतिहासिक स्थळंसुद्धा आहेत. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे नायगारा धबधबा. त्याचं सौंदर्य काही औरच आहे. एकदा का तिथं गेलं की तिथून पाय निघत नाही. तिथेच बसावं असं वाटतं, इतकं निसर्गरम्य ठिकाण आहे ते. मग सचिन म्हणाला, आपण मग सगळ्यांनी धबधब्यावर जाऊया. अर्जुन म्हणाला, तोंड बघ आरशात, बायकोला घेऊन अरबी समुद्रावर गेला आहेस का कधी? जबरदस्ती 2 दिवस पाठवला तुला जीवाची मुंबई करायला, तर लगेच पळून आलास, घर कोंबडा कुठला. आणि तू जाणार होय नायगरा धबधबा दाखवायला बायकोला? सचिन म्हणाला, यार तुम्ही सगळे असाल तर येईन ना मी पण, मग मला बोर होणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, म्हणजे तुला बायकोसोबत बोर होतं? खरंच तू रताळ आहेस, रताळं, 1 नंबरचं. मूर्ख कुठला, कपी माकड झाडावरचं. राहुल, मी हरलो यार याच्यासमोर. याला माझा वानही लागेना आणि गुणही लागेना. माझा हा चेला माझं नाक कापणार. आणि सचिन म्हणाला, असं कसं? मी काहीच नाही केलं असं म्हणतोस तू? तुझ्याच पावलांवर पाऊल ठेवून मी पण गणपतीची स्थापना केली की नाही? मी तुझं नाक कापलं नाही. अर्जुन म्हणाला, मग पोरं झाली की काम झालं का? पुन्हा आयुष्यभर काही लागतच नाही का? जाऊ दे, कुठं दगडावर डोकं आपटता. आणि मग चैतन्य म्हणाला, ए अभि, पण त्या धबधब्यावर ॲक्सिडेंट पण खूप होतात ना रे? अभि म्हणाला, हो ना, तिथं जपून राहावं लागतं, नाहीतर पापणी लावायच्या आत माणूस जातो धबधब्यात. आणि राहुल म्हणाला, कोमल, जरा जपून बरं का, अजिबात सेल्फी काढायला जायचं नाही पाण्याबरोबर ओठांचा पावटा करून. आणि कोमल म्हणाली, तुम्ही खरंच नेणार आहात की काय आम्हाला तिकडे? बोलताय तर असे की जणू काही खरंच निघालात घेऊन. आणि राहुल हसून म्हणाला, आता बोलायला काही पैसे पडतात होय? तसे सगळे हसले. आणि मेघा म्हणाली, म्हणजे नुसत्याच लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि प्रत्यक्षात मात्र भोपळा, हो ना? पण समजा भाऊजी, पडलो आम्ही सगळ्याजणी पाण्यात, तर तुम्हा 5 जणांपैकी सगळ्यात अगोदर उडी कोण मारेल?
स्वतःच्या बायकोला वाचवायला? कोणाचं जास्त प्रेम आहे आपल्या बायकोवर? आणि आता अर्जुन हात वर करून म्हणाला, आता असेल ज्याचं बायकोवर जास्त प्रेम तो मारेल बाबा उडी. मी तर नाही बाबा धाडस करणार. आपल्याला आपला जीव प्यारा आहे. आणि गेलेलं संकट पुन्हा कशाला आणायचं घरी? असं अर्जुन मयुरीला चिडवत म्हणाला. आणि मयुरी खरंच चिडली आणि मग चिडून म्हणाली, म्हणजे मी मेले तरी चालेल ना तुम्हाला? जर दुसरी कोणी मिळाली असेल तर स्पष्ट बोला ना. आणि पुन्हा अर्जुनराव खट्याळपणा करत पटकन म्हणाले, स्पष्ट. घे बोललो. आणि आता सगळे हसायला लागले, अगदी मयुरीसुद्धा.